नमस्कार मित्रांनो, मी सुशांत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आपल्यातील बरेच जण बघा MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या बऱ्याच परीक्षांची तयारी करत असतात किंवा कदाचित तुम्ही करत असाल किंवा तुमचं पाल्य करत असेल किंवा तुमचा मित्र, मैत्रीण कोणीही ह्याची तयारी करत असेल. पण बघा बऱ्याच वेळेस आपल्याला माहीत नसतं, की आपण फक्त आपल्याला एवढंच माहीत असतं, की तो MPSC देतोय. पण MPSCमध्ये किती प्रकारच्या परीक्षा होतात? कोणत्या-कोणत्या सर्व्हिसेससाठी MPSC परीक्षा घेते? त्यातून कुठले अधिकारी आपल्याला होता येतं? किंवा त्यामध्ये परीक्षेचे टप्पे कसे असतात? किती असतात? हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे माझ्या मित्रांनो. तर चला आपण या व्हिडिओच्याद्वारे समजून घेऊया, की याच्यातील नेमका फरक काय आहे? आपण या व्हिडिओतून हेच पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत, की जी MPSC आहे, त्यामध्ये एकतर एकूण 2 प्रकारच्या परीक्षा असतात ब्रॉडली जर आपण बोललं तर. पहिली जी आहे ती म्हणजे कुठली आहे? एक असते राज्यसेवा. कोणती आहे? राज्यसेवा. म्हणजेच त्याला स्टेट सर्व्हिसेस सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यातीलच दुसरी परीक्षा ज्याला स्पर्धा परीक्षा करणारे कंबाईन एक्झाम म्हणतात किंवा संयुक्त परीक्षा. तर मेनली ह्या 2 प्रकारच्या परीक्षा आहेत आणि याच्यामध्ये जे आहे ते पहिल्यांदा आपण बघणार आहोत, की राज्यसेवेमध्ये कसं आहे, किती प्रकारच्या परीक्षा येतात आणि गट ब आणि क मध्ये किती प्रकारच्या परीक्षा येतात. तर राज्यसेवेमध्ये बऱ्यापैकी मोस्टली जे ग्रुप ए आणि ग्रुप बी याची जी पदं आहेत, की जे राजपत्रित ज्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? राजपत्रित. म्हणजेच काय? गॅझेटेड अधिकारी असतात. ते या राज्यसेवेच्या म्हणजे स्टेट सर्व्हिसच्या द्वारे ही जी पदं आहेत ती भरली जातात. तर यांच्याकडे बऱ्यापैकी जो अधिकार असतो तो म्हणजे कसा असतो? प्रशासकीय, कार्यकारी, धोरणात्मक आणि वित्तीय अधिकार जे महत्त्वाच्या पदाचे अधिकारी आहेत, ते म्हणजे कोण आहेत? हे राजपत्रित अधिकारी असतात जे राज्यसेवेतनं होतात. गट ब आणि गट अ. पण हे जे आहेत यांनाच आपण क्लास 1 ऑफिसर सुद्धा म्हणतो. उदाहरणार्थ यामध्ये कुठले-कुठले अधिकारी येतात? तर जे उपजिल्हाधिकारी आहे, पोलीस उपअधीक्षक म्हणजे ज्याला DYSP म्हणतात, गटविकास अधिकारी ज्याला BDO, मुख्याधिकारी, सहाय्यक राज्यकर आयुक्त ही गट अ ची पदं आहेत. तसंच गट ब ची जी पदं आहेत ती म्हणजे कोणते? तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, वित्त व लेखा अधिकारी, RTO ह्या ही जी प्रकारची पदं आहेत ही स्टेट सर्व्हिसेसमधनं भरली जातात. स्टेट सर्व्हिसेसमधून भरली जातात मित्रांनो. तर बघा ही जी मोस्टली ही जी पदं आहेत ही राज्यसेवेतनं भरली जातात. त्यानंतर आपण बघणार आहे की कंबाईनमध्ये. तर कंबाईनमध्ये बऱ्यापैकी काय होतं 2 गट येतात. ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजेच ज्याला आपण क्लास 2 आणि क्लास 3 म्हणजेच गट ब आणि गट क अशा प्रकारची जी पदं आहेत ती यामध्ये येतात. पण ही जी पदं आहेत मित्रांनो ती सर्व अराजपत्रित आहेत. आपण राज्यसेवेचे बघितलं त्यामध्ये काय फरक आहे, की ही जी पदं आहेत ही गॅझेटेड आहेत. पण जी ग्रुप बी आणि सी ची पदं आहेत ती नॉन गॅझेटेड आहेत. ती जी पदं प्रामुख्याने जे पर्यवेक्षक, प्रशासकीय सहाय्यक किंवा ग्राउंड लेवल काम करणारे जे लोक आहेत ती पदं या एक्झाममधनं भरली जातात. तर जी अराजपत्रित गट ब पदं आहेत ती कोणती येतात? पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI, ASO, STI आणि दुय्यम निबंधक. तसंच गट क मध्ये कोणते येतं? टॅक्स असिस्टंट, लिपिक टंकलेखक किंवा उद्योग निरीक्षक म्हणजेच इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि या नवीन नियमानुसार यामध्ये तलाठी सुद्धा यामध्येच ॲड करण्यात आलेला आहे. तर ही जी पदं आहेत, ही जी पदं ग्रुप बी आणि ग्रुप सी ची ती कंबाईन एक्झाममधून भरली जातात. तर आपण परत बघणार आहे, की याच्यात जे मेन टप्पे आहेत, ते टप्पे कोणते आहेत ते आपण बघूया. तर बघा, जे निवड टप्पे आहेत किंवा जे परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, ते आपण यामध्ये बघणार आहे. तर पहिल्यांदा तर आपण बघूया, की यामध्ये जी राज्यसेवा आहे, त्यामध्ये 3 टप्पे असतात. एक असते पूर्वपरीक्षा, एक मुख्य परीक्षा, की जी नव्या ह्याच्यानुसार वर्णनात्मक पद्धतीची आहे आणि तिसरी म्हणजे मुलाखत किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. तसंच कंबाईनच्या पेपरमध्ये जर आपण बघितलं तर काही परीक्षांना 2 टप्पे आहेत आणि काही परीक्षांना 3 टप्पे आहेत. तर PSIची जी परीक्षा आहे ती सोडली म्हणजे PSIमध्ये फक्त 3 टप्पे आहेत मित्रांनो. जी मुलाखत आहे ती फक्त PSI या पदासाठी सध्या तरी आहे.
पण बाकीच्या परीक्षांसाठी फक्त पूर्व परीक्षा होते, त्याच्यानंतर एक मुख्य परीक्षा होते आणि दोन्ही ह्या परीक्षा ज्या आहेत त्या ऑब्जेक्टिव्ह आहेत. कशा आहेत? ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रकारची ही परीक्षा होते. पण राज्यसेवेचं तसं नाही, ही काय, ही वर्णनात्मक होणारी परीक्षा आहे. त्याच्यानंतर आपण जर परीक्षेचं स्वरूप पाहिलं तर जे राज्यसेवेचं स्वरूप आहे पूर्व परीक्षेचं ते कसं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असतो. यामध्ये एक सामान्य अध्ययनाचा 200 गुणांचा पेपर होतो. म्हणजेच याला 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. आणि जो दुसरा पेपर आहे तो देखील 200 गुणांचाच होतो, सीसॅट ज्याला म्हटलं जातं. पण हा जो पेपर आहे तो फक्त क्वालिफाईंग नेचरचा असतो, म्हणजे याला फक्त पात्रता गरजेची असते. 33% गुण तुम्हाला यामध्ये पडले पाहिजे. म्हणजेच 200 पैकी 66.66 जवळपास एवढे गुण तुम्हाला मिळणं यासाठी गरजेचं आहे. जर तुमचा हा पेपर क्वालिफाय झाला, म्हणजेच तुम्हाला 200 पैकी 66.66 मार्क मिळाले, तरच तुमचा हा पहिला पेपर चेक केला जातो. आणि ह्याच्या प्रत्येक पेपरसाठी 2 तास इतका वेळ आहे बघा मित्रांनो. आता हे झालं राज्यसेवेचं. याच्यानंतर आपण बघूया की कंबाईनची जी परीक्षा आहे त्याच्यासाठी एकच चाचणी पेपर होतो. म्हणजे सुरुवातीचा जो पूर्व परीक्षेचा टप्पा आहे त्यामध्ये एकच पेपर होतो, ज्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. आणि हे जे 100 प्रश्न आहेत यांना सॉल्व करण्यासाठी तुमच्याकडे जवळपास 1 तास असतो. किती वेळ असतो? 1 तास. तर या 1 तासात तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतात. म्हणजे यामध्ये तुमचे जे स्पीड आहे ते स्पीड मॅटर करते आणि म्हणून तुम्हाला फास्ट रीतीने हे पेपर सॉल्व करावा लागतो. आता हे झालं पूर्व परीक्षेचं स्वरूप. आता याच्या मेन्स म्हणजे जी मुख्य परीक्षा आहे त्याकडे आपण येणार आहोत. तर मुख्य परीक्षेमध्ये आल्यानंतर आपण बघतो की जी राज्यसेवा आहे ह्याचे जे पेपर आहेत ते जवळपास UPSCच्या धर्तीवर बनवलेले आहेत. पण या वर्षीपासून त्यांनी ऑप्शनल जो होता, एक ऑप्शनल निवडावा लागत होता, तो रिमूव्ह केलेला आहे आयोगानं. आणि म्हणून आता पूर्वी जे 9 पेपर व्हायचे त्याऐवजी आता 7च पेपर होणार आहेत. त्यापैकी 2 पेपर आहेत ते कसे आहेत, भाषेचे होणार आहेत आणि बाकीचे जे 5 पेपर आहेत ते इथिक्स, एसे म्हणजे ज्याला आपण निबंधाचा पेपर म्हणतो, तसंच सामान्य अध्ययनाचे 1 ते 4 पेपर असे पेपर होणार आहेत. आणि नवीन ह्याच्यानुसार जो वैकल्पिक विषय होता किंवा ऑप्शनल होता तो गव्हर्नमेंटनं किंवा आयोगानं काढलेला आहे बघा. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे ऑब्जेक्टिव्ह MCQ आहेत म्हणजे जे ग्रुप सी चे पेपर आहेत मेन्सचा, त्यामध्ये एकूण 2 पेपर होतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं तलाठी भरतीच्या, की हे जे 2 पेपर आहेत त्याच्यातला पहिला पेपर जो आहे तो जो आहे पेपर, हा पेपर लँग्वेजचा होतो. म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषा. प्रत्येकी 50 मार्क मराठी आणि 50 मार्क इंग्लिश असा पेपर होतो. आणि ह्या पेपरसाठी भलेही तुम्हाला 100 प्रश्न असले तरी जसं ह्याच्या पूर्व परीक्षेला असतं तसंच याला देखील 60 मिनिटं या पहिल्या पेपरसाठी तुम्हाला मिळणार आहेत. तसंच हा जो दुसरा पेपर आहे सामान्य ज्ञानाचा, त्याला देखील तुम्हाला 60च मिनिटं मिळणार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तर हे जे स्वरूप आहे ते हे झालेलं आहे मेन्सचं म्हणजेच मुख्य परीक्षेचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की मुलाखतीचं जे आहे ते म्हणजे MPSC साठी राज्यसेवेला इथून मागे 275 गुणाची मुलाखत केली होती. 275 गुणांची मुलाखत केली होती. पण नवीन गव्हर्नमेंटच्या नुसार किंवा आयोगानुसार आता ती 175 मार्क्ससाठी असणार आहे. किती? 175 मार्क्स. आणि जर गट ब आणि क मध्ये पाहिलं तर फक्त PSI या पदासाठी शारीरिक चाचणीनंतर एक छोटासा तुमचा इंटरव्ह्यू होतो आणि हे फक्त PSI पदासाठी आहे. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ब्रॉडली जर आपण बघितलं तर जो सिलेबसचा फोकस आहे किंवा जे अभ्यासक्रमाची खोली आहे, डेप्थ आहे, ती म्हणजे राज्यसेवेसाठी थोडंसं विश्लेषणात्मक आहे, संकल्पनात्मक आहे आणि तुम्हाला उत्तर लेखनाचं कौशल्य आलं पाहिजे. तसंच जर आपण ग्रुप सी आणि ग्रुप बीचं बघितलं तर यासाठी तुम्हाला 1 तासात 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहेत. भले ती पूर्व परीक्षा असो किंवा
ती मेन्स एक्झाम असो. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अचूक उत्तर आणि तेही एकदम फास्ट रीतीनं देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला बऱ्याचशा फॅक्ट्स लक्षात ठेवाव्या लागतात आणि तुम्हाला खूप कमी वेळात उत्तर देणं यासाठी गरजेचं असतं. आपण यासाठी सिलॅबससुद्धा बघितलेला आहे की बऱ्यापैकी सगळं राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास देखील या परीक्षांना केला जातो. तर मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं की जी MPSC आहे ती ह्या बऱ्याच एक्झाम कंडक्ट करते. पण आपल्याला फक्त MPSC म्हणजे एकच परीक्षा वाटते. पण तसं नाही आहे. MPSC हा जो आयोग आहे, तो बऱ्याच परीक्षा कंडक्ट करतो आणि त्यामधल्या ह्या मेन परीक्षा आहेत. तसंच बघा, राज्यसेवेमध्ये जर आपण बघितलं, तर अजून कुठल्या-कुठल्या ह्या ज्या सेवा आहेत, त्या सिव्हिल सर्व्हिस म्हटलं जातं. पण याबरोबरच MPSC अजून कुठल्या-कुठल्या एक्झाम घेते, तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहेत. त्याच्यानंतर फॉरेस्ट आहे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल सर्व्हिसेस आहेत. या परीक्षा देखील MPSCच कंडक्ट करते मित्रांनो. आणि म्हणून फक्त MPSC करणं म्हणजे एकच परीक्षा देणं किंवा कलेक्टर पदासाठी, उपजिल्हाधिकाऱ्यासाठी करत आहेत असं नाही आहे. तर यामध्ये हा फरक आहे. आणि हा बेसिक फरक जर तुम्हाला कळाला असेल, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.